बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. आपल्या सगळ्यांना निवडणुकीमध्ये मी भेटायला येईन, आभार मानायला येईन, हे वचन मी दिलं होतं आणि ते वचन आज मी पूर्ण करायला आलो. खरं म्हणजे या ठिकाणी महायुतीच्या पहिल्या टर्म मध्ये मगाशी ज्योतिताईंनी सांगितलं, प्रकाशनी सांगितलं, खासदारांनी सांगितलं काय काय काम केलं ते. 2.5 वर्षात हा तुमचा एकनाथ शिंदे पायाला भिंगरी लावून या महाराष्ट्रभर फिरला. 18 तास, 20 तास, 22 तास, पूर्ण 2.5 वर्ष या महाराष्ट्रातल्या विकास प्रकल्पांना चालना दिली. लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण सुरू केल्या आणि म्हणूनच काम केलं निर्विवाद. म्हणून जनतेने दिले भरभरून आपल्याला आशीर्वाद आणि पूर्णपणे या महायुती सरकारला 232-35 कुठल्या कधीच इतिहासामध्ये एवढ्या जागा आल्या नव्हत्या. आणि म्हणून त्यामध्ये कोल्हापूर सगळ्यात आघाडीवर आमचं ठरलंय. हे कोल्हापूरकरांनी सांगून टाकलं होतं. त्यामुळे इथल्या महायुतीच्या 10 पैकी 10 जागा आल्या म्हणजे 100% मार्क तुम्हाला मिळाले. 100%. आणि त्यामध्ये 5 आपल्या शिवसेनेच्या जीवाभावाचे शिलेदार निवडून आपण दिले. याचा मला अभिमान आहे. भावानो बहिणीनो, हे कोल्हापूर आहे, आपल्याला माहित आहे. इथे सगळंच सोपं नसतं, हार्ड असतं, कठीण असतं. खटक्यावर बोट आणि जाग्यावर पलटी. तुम्ही महाआघाडीला तर जमाल घोटाळाच दिला. जाग्यावर टांगा पलटी झाला, टांगा पलटी, घोडे फरार. आणि म्हणून अरे आंबेडकराला बनवलं ना बाबा पालकमंत्री, मंत्री, आरोग्य मंत्री. तुम्ही त्याला आमदार केलं, मी त्याला नामदार केलं.